कसा ना रे? अरे भाऊ त्याकडे 2 दिवस पगारच दिला नाही, काय सांगू तुला आता. मग 900 रुपये आणतात 2 दिवस ना. तो भाऊ म्हणे सकाळी इशी तरच त्या पैसा भेटेल म्हणे, नाही तर काय भेटणार नाही म्हणे. म्हणतो भाऊ तुला देणार होती ते दे, नाही तर पायी विचार करी घे भाऊ म्हणतं. अरे तू काही टेन्शन घेऊ नको, मी त्याला फोन करस बरं. काय रे भाऊ म्हणतो त्या या पगार का बरं देता नाही तू, काय त्याला विचारस मग मी. जर मग तो जास्तच वच करायला लागा मग टिपरच घिजा असते ना, 2-4 ठीच असते ना चांगल्या. अरे भाऊ वाढवा बिडवा काय करू नको, पैसा देणार नाही तो अजून. एक तर पहिले जाईल केश त्यांना पट्ट्या चिटकी जातेस काय काय वेळेस, तर काय जाऊ नको तू, फक्त सांगितले भाऊ म्हणा त्यांना पैसा दे टाक म्हणा, एवढंच सांग. बाकी ना काय सांगू नको, मारा काय करू नको भाऊ. 900 रुपये घेणार असेल तर 900 ना 9,000 रुपये देणार पडते ना, आपले सांगता येत नाही. अरे मग त्यानं बी पैसा दे टाका ना, कसाला ठेवत बसत होई तो बी. बर तू काय जाऊ नको भाऊ, वाढवा म्हणा काय करू नको, मी जाई असते ना कडे लयच पैसा. बर नाही दिलात का फोन कर मग माले. चालेल ठेवू का? चालेल. काय रे, कोणा फोन होता सकाळी सकाळी एवढा? होता एक जण ना. शेण पाणी आवराय गे रे? नाही ना अजून. मग कवच अशी या पार डोकावर लागा ना, लोक कामाधंदा निघी घ्यात, अजून पुढारी नागत बसेलच का आटे. होय ना, ते शेण पाणी आवरत नाही. जासू ना मग इथलं काय ताण मारा ना, जावाय ना. उपकार बिपकार करा ना का तू जाय ना ते, होय पटकशीन. ना रे मला इथला रुबाब मा सांगी रे ना तू. हा इथला मोठा आवाजात मग एखादा राहता शना सुद्धा स्वतःच जाई येता ना, कसा मला सांगत बस ना. म्हणा आधी तू जाई येता तर काही बिघडे जातं का? दररोज तर मी शेण पाणी आवरस ना का तू आवरस? जास्त बोलस का? मोठा भाऊ शेदर असं तोंड सांभाळीन बोलत जाय. मग जाई येता तर काही बिघडणार होतं का? एखाद दिवस जाई येता तर काय जातो तू ना. हा अशा तसे दररोज शेण पाणी मला जावं पडस ना, एखाद दिवस आवरी घेता तर काय बी जातो तुने. अरे मग मला काय तेवढाच काम राहतस का? हा शेण पाणी आवरा तेवढाच काम राहतस, बाहेरला काय काम राहतस ना. जरा असं लोकच पण बटणं उठणं पडस. हा तुला तर काय जमत नाही ते बटणं उठणं, मला जाणं पडस, 4 लोकच मा बसणं पडस, काम धंदा राहतस म्हणा मागे दुनिया भरणा. हा तुला काय शेण पाणी आवरा तेवढंच तसे. कसा ना कामन कसा ना काय बस थापा मारत बसत तटे जायचं, बरेच बपारा देत बसत त्यास लोक असले असे जयन असे होय ना तसे होय ना. जसे काय मला माहितीच नाही की ते बपारा मारत तटे जायसन. हा आणि काय हुशार काय करा ना, 4 लोकच मा कामारस आणि 5 लोकच मा कामारास. काय कामाने राहतात तुले, काम ना जाके तू जेवढायला पाडत फिरस, सगळं माहितचे माले. हाय पाय तू आता मस्त हाती कराय ना बरं का, बोलायला जरा असं तोंड सांभाळी बोलत जाय. मोठा भाऊ संगे कसे बोला ना, काही वळण बिळण का तुला जरा असं ना रे. काय करी घेशी तू? दिवसांदिवस तुला चांगलाच रुबाब वाढ ना, तुनाकडे फिरेन पानच पडी. खरं बोलायला गे तर काय इथल्या लागी उठणं तुले. हा खरं बोलायला गे तर प्रत्येकला लागी उठस. शेण पाणी आवरायला गयाने तर गयाने अजून वरून ताण मारा ना तू. सगळा गाव ना का मी जागळा घेईल शे का? हा कमाला देणार शे सर्व तुम्ही काय वाटा घेणार नाहीत का? काय गरज पण इथली असे का तुला 8च दुखी राहीन तर म्हणजे वाटा पडारच तुला दुःख लागी जायची तुली. तुला काय म्हणणं असे मग? हाय पाय भाऊ मला काय रोज नाही कटकट काय पुरवडाव नाही. हो म्हणा मागे बी संसार शे, तुला मागे काय नाही शे. आता तुला सर्व वय जाय गे त्यामुळे कसे शे मला मोकळं होणार शे भाऊ आता. अरे तुला काय म्हणणं शे ते जरा असं मोकळं म्हणणं. हा काय इकडून उलट्या पालट्या काय राहणार, मोकळं चावलं जाय ना जरा असा. अरे काय लाई दिली तुम्ही दोघी भाऊ सकाळी कट. हा सकाळी कवच नाही ऐकी राहणार मी, काय चालू शे तुम्हाला आलं? तुम्ही कसाले वनात मजार ना खूप चाले आपलं काम करू ना. बाय माणूस कसाले मजार वच कराले. हा घरातला काम काय कमी राहतच का? तिकडे लक्ष द्यावा ना. मजार कसा लेवणात म्हणजे मग तुम्ही काय बी करा नका. हा शेण पाणी आवरायला गायने अजून वरून रुबाब करा ना ते काही शेकाने मोठा भाऊ लाणी मोठा काही पायरी बिरी शेकाने थोडीफार. हा जरासं सुद्यात बोलवा ना, आडतीरपणे बोलू. मजार काहीच गरज नाही शे बाय माणूस येवानी मजार. हा 2 चावळी रे आता मजार काही येवानी गरज शे का? आपलं काम पावा दे सोडीन वनात आटे ना खूप चाले. अरे काय लाई दीदी आई सकाळ ना पारे कट हा वने का तू? हा त्या बाणा कोंडा पात नाही ते पण आवर ना वने ते आटे शानपणा करायला वय का बर मी काय बोलाना नाही का? मला काहीच अधिकार नाही शे का? काय ना तटे मोठ्या शेंबड्यात आणि
नीट बोला जिफाटा तरेन तुला चांगला येलपट आहे दिसू बर का. तुम्ही जास्त जाती उभी राहिनी बर का आता. काय करी घेशी रे तू? काय करी घेसू? अंदाज लागू देवा अंदाज. अरे तुम्ही एकत्र मारायचं सर्व काम करी गेलात मनापासू. हा नागर झुपड काय होई शेतीना सारा काम मी करानं आणि पुढारक्यापणा फिर करत फिरत गावात असे जैन तसे जैन बपाऱ्या मारत फिरत इकडे तिकडे चाटा माराना काम करत बसत. मला सर्व माहिती मला सर्व लोक सांगतात. अरे भाऊ काहीच काम करत नाही दिवसभर निसा म्हणशी बशिराज काहीच करत नाही आऊ तूच काम करत मला सर्व लोक सांगतस. मग घर चाल राहणं तर मना जीववर चाल राहणं. हा अरे चटाक भर तुला तर काय काम होईल बी पाहिजे ना. हा चालना होता ना करू पुसाई. मग तुम्ही पैसा दिलात का? तुम्हाला सरकारला आतापर्यंत पोचवतो नो त्यामुळे आई वय ना. अय नीट बोल बर रे. काय घेशी 2-4? काही दिवशी म्हणजे धमक्या दिला ना कामले. हा मदर तडपड तू मदर तडपड ना ती कधी मदर ना खूप मदर होय ना तू होय ना. अरे काय कटे लाई दिदी रे सकाळी ना पारे. हा म्हाताराले 15 दिवस जयाने जायसन तुम्ही कट चालू वय गई. आवड आणि माय यातले दुखीसले सांगितले तू व्यवस्थित दरास. हा निसा रुबाब करतस आजपर्यंत कोण काम करत हो ना. हाव निसा इकडे तिकडे फिरत हो ना राहणार रुबाब करी मोठाशे म्हणे सर्व काम म्हणा पण करी घ्या साऊ. आणि आज म्हणे जाता येत नाही का म्हणे तुला शेण पाणी आवरायला. आऊ जातात आज ना दिवस काही होई जाता का यानं. याला अजून शेणपाणी आवरानं माहिती नाही. हाका काम मीच करत हो नू आवराना हुशार क्या मारे मोठाशे काय मोठाशे आऊ इकडे तिकडे फिरत बसत करणं याला काही माहिती नाही कवडीनं. आका घरातला काम मी करानं आका शेतीना काम मी करानं नागरानं जुपानं सर्व गोष्टी मी करानं. हा आणि वरलावर शाणपणा पुड्या मारत बसायची इकडे तिकडे. का रे भाऊ मोठा दाटा शेसणार रे तू. आज ना दिवस जाई येतात तर काय कवई जात. हा जग दुनिया नाव ठेवी म्हाताराले जाईन 15 दिवस जाया नाहीत आजू. काय कट लाई दिली तुम्ही ऐसा काय ना पारे. हा जरासं समजी घेत जा भाऊस एकमेकसले. माय समजी उमजी सनच या दिवस वनात. हा या जरासा दाग माठवतोत ना इथला चर नाही करतात या पुढे. आता बाकीनं काहीच होणार नाही पाळापाडी घ्या ना. एक हप्ता काम करे एक हप्ता मी काम करसू बाकीनं काही चालाव नाही तसे. एकत्र मग यांना सर्व दकी गय. हा पोऱ्यासना शिक्षण घ्यात पोऱ्यासना लग्न घ्यात. हा रुपयाना काम काही नाही यांना मनाजी वर सर्व गोष्टी होण्यात. हाव काय हुशार घ्या मारा नाही ते. हाय पाय माय आता अतिवीर आहे ना बरं का या नीट समजाड दी. उगा राय रे भाऊ उगा राय रे. पाया बिळ्या काय पडणार नाही डायरेक्ट वाटा पडतीन. काही तब्येत मरमणी होई गई म्हणून पाया पडाले नाही म्हणणार. आता येतो ना चांगला जिफटा तर आता येतो. अरे मी काम करत होतो ना त्यामुळे तुम्हाला जास्त पैकी घे. हा तुम्ही चांगला रुबाब गाजाडा लागत गरमा बसल्या. मी आजपर्यंत बैल लागत कामच करत हो नू. मला पहिला दिवस माहिती पडी गई त्या लग्ना दिवस या कोणती जात नाशत असे. पाळा पाडता औषध तर पाडा नाही तर वाटा पाडी घ्या. वाटा बी एकदम समांतर पडला पाहिजे. हो कोणलेच कमी जास्त आलं नाही पाहिजे. अरे मी जिवंत शेणार आहे अजून काय इथला टेन्शन घेस तू. हा तर नमस्कार मंडळी हो आपला पार्ट 1 भाऊस ना वाटा हा व्हिडिओ कसा काय वाटणार आम्हाला कमेंट मा सांगा. आणि आजच्याच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करी घ्या जेणेकरून पुढला पार्ट 2 तुम्हाला पाहता येईल. जेणेकरून काय होईल तुम्ही सबस्क्राईब केले तर आपला दुसरा व्हिडिओ तुम्हाला ऑटोमॅटिकली मेसेजद्वारे मिळून जाईल. आणि त्याला काही चार्जेस नाही शेत एकदम फ्री शे. फक्त सबस्क्राईब नाव बटन शे त्याला क्लिक कर द्यावा बेल आयकॉन क्लिक करा ना. आम्ही नवीन व्हिडिओ टाका तर त्याने नोटिफिकेशन किंवा मेसेज तुम्हाला पडे की आयर तुपा नाही नाही युट्यूब चॅनल नवीन व्हिडिओ ही लागेल शे तर तो तुम्ही पटकन पाई घ्या ना. आणि हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता त्यामुळे हा व्हिडिओ मनावर घ्यावा नाही. आणि अशाच व्हिडिओसाठी पात्र तुपा नारायण चॅनल भेटूत एक पुढला नवीन धमाकेदार व्हिडिओ मा. तोपर्यंत कुठे जाऊ नका येऊ नका आणि खाऊ बी नका. फक्त आयराने तुपान पात्रा जय खांदेत भाऊ. अजूनपर्यंत आपला व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल ते बी पाहिजे. आजपर्यंत आपण 150 नावर व्हिडिओ टाकायला जायला तर त्या बी तुम्ही आजपर्यंत पाहिला नसेल तर आपल्या प्रोफाईलवर जायचं त्या व्हिडिओ पाहिजे. आणि परत एकदा या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी काल्पनिक होतात त्यामुळे हा व्हिडिओ काही मनवर घ्यावा नाही. आणि अशाच गोष्टी आपला यांना होत राहतेस त्यामुळे काही एवढं टेन्शन घ्यावा नाही. आणि हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता अशासाठी बनवलेला होता त्यामुळे हा व्हिडिओना आनंद घ्या. आणि हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर कर द्या. तर भेटू एक पुढला नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय खानदेश. व्हिडिओमा जेवढाही चित्रण शेतस त्या पूर्णपणे काल्पनिक शेतस. त्या आपण या व्हिडिओ या कारणाने बनवतोस की काही लोकांना जीवनमा खूप दुःख काही हास्य अशा गोष्टी येतच राहतेस त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनाडेल की त्यासना थोडं मनले
आपल्या मनातल्या जे काही गोष्टी राहतात त्या दूर व्हाव्या त्यासाठी आपण या व्हिडिओ बनाडतोच बसून. त्यामुळे या व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक राहतस आणि हास्यासाठी बनाडे राहतस. त्यामुळे या व्हिडिओना मनोरंजन साठी तुम्हाला आनंद मिळवण्यासाठी आपण व्हिडिओ बनाडतस. जर तुम्हाला खरोखर व्हिडिओ आवडणार व्हिडिओ लाईक कर द्यावाना आणि चॅनल सबस्क्राईब कर द्यावाना आणि मस्तपैकी एक कमेंट टाकी द्यावाना की कोणता व्हिडिओ बनणार ना अशी हो. आणि पूर्णपणे व्हिडिओ पाहा ना तर आमले बी बरं वाटस, कारण की अशा स्किप करी व्हिडिओ बघतस ना तर बसून पावानाच नाही डायरेक्ट हो. पूर्ण व्हिडिओ पावाना जेणेकरून आमले थोडंसं असे मोटिवेट मिळस की बाबा जाऊ दे आपला व्हिडिओ लोकांपर्यंत पोची राहणार तसल्या आवडी राहणार. तर आमले बी थोडं बरं वाटस आणि पुढला पार्ट 2 बी एकदम जोरात राहील. तो बी पाहायला विसरू नका. तर बसून भेटूत नवीन व्हिडिओ मा.